झाले रामराज्य काय उन्या मासी धरणी धरे पीक गाय ओळील्या मशी राम वेळोवेळा मेघा ओविये दळिता कांडिता जैविता गे बाई स्वप्निते हे दुःख कोणी न देखवे डोळा रामाच्या चिंतने भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिले ठाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासीने जाणे खुंटले राम वेळोवेळा मेघा ओविये दळिता कांडिता जैविता गे बाई विहुमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा संतांची पवित्र आहे निनगुर नाम तिथे असे समाधी भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु पंकट स्वामी दयाळा यांच्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रेमाने प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर्य मुकुटमणी संत सम्राट वितराग तुल्य ज्यांच्या पोटात नाही आन विको थोडा कमी करा ज्यांच्या घरात नाही धान गावात नाही मान पण चित्तात समाधान असलेले पाणी प्यायला खपराचा माठ जेवायला गळकं ताट झोपायला मुडकी खाट
पण शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन, हरी श्री सुमन आणि जिजाई रमण असलेले भगवान श्री तुकोबरा यांचा असून भगवान श्री तुकोबराय या भूतलावर या अवनीवर साधूच्या रक्षणासाठी आणि या धरतीचा पुन्हा एकदा धर्माचा घडी बसवण्याकरता प्रभू रामचंद्र या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर या धर्तीवरची झालेली परिस्थिती काय आहे अशा या परिस्थितीचं वर्णन आजच्या भंगातून व्यक्त करतात. विठ्ठला असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं, यांचंच ऐकत बसावं काय की. इतकी गोड गोड मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेली. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, चालू असणारा रामनवमी उत्सव हा उत्सव एवढा विशेष आहे यंदाचा. दरवर्षी आपण करत होतो, पण ज्यांच्या नावानं करत होतो तो देवसुद्धा त्या देवारीवर प्रतिष्ठापित केलेला नव्हता. पण यंदा आतापर्यंतचा तो देव कोर्टाने एका चौकटीत बसवलेला होता. पण गेल्या 22 जानेवारीपासून हा आपल्या सर्वांचा श्वास आणि विश्वास रामलल्ला आपल्यासाठी पुन्हा एकदा प्रतिष्ठापित झाला. आणि त्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी. सन्माने पूजिला. आतापर्यंत आपण म्हणत होतो, चालत होतो बनाएंगे मंदिर, पण परत परत म्हणत होतो बन रहा है मंदिर. पण इथून पुढे बनाया नहीं बन रहा है नहीं, मग बन गया है मंदिर. एक साथ बन गया है मंदिर. हे सुख फक्त मला वाटतं हे सुख उपभोगण्याकरता 500 वर्षांचा कालावधी गेला, तेव्हा कुठेतरी हे सुख आपल्याला उपभोगायला भेटतंय. हा सुख उपभोगण्याकरता लक्षात ठेवा पोरांनो, आता यंदा हे केलेलं नियोजन आयोजन या गावातल्या सर्व तरुण मंडळीने हातात घेऊन केलं. याच्यासाठी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा. त्याचं कारण आहे, आम्ही आमच्या लेकरांच्या हातात नियोजनं दिली नाहीत. आम्ही आमच्या लेकरांना जर शिकवलं नाही, सांगितलं नाही आमचा धर्म काय आहे, आमची देवळं काय आहेत, यांची परंपरा काय आहे, हे जर आम्ही घरातूनच शिकवलं नाही तर एक दिवस आमच्या सुद्धा घरात 42 तुकडे आणि 21 वार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे कुठंतरी थांबावं आणि पुन्हा कुठं धर्माचा प्रचार या तरुणांना हातात घ्यावा आणि ते उपभोगण्याकरता यंदा या सर्व तरुण बांधवांनी एवढं नियोजन केलं. मला वाटतं तुम्ही आम्ही
राम भक्त असंच आहे ना तुम्ही, आम्ही श्रीराम भक्त तरुण मंडळ आणि या मंडळ समितीनं एवढा मोठा उत्सव केला. या उत्सवाला खरंच दाद दिली पाहिजे आणि त्यामध्ये दिल्यानंतर सुद्धा याचं नियोजन किती काटकसरीनं असावं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही, काय कुठली कमतरता नाही. सिस्टीमवाल्यापासून ते विणेकऱ्यापासून ते पखावज वादकांपासून गायक ही सर्व मंडळी तेवढ्याच तोलीची बनवली बघा, तेवढ्याच याची. याचं कारण आहे, नाही तर आम्ही कुठं कीर्तन गेलो तर हरिण मुकुंदान बुवा सहित पाचुंदा एवढीच लोक, त्यानंतर दुसरी कुठं नाही. पण इथं आल्यानंतर पाहणा असं वाटतं यांचा आवाज ऐकल्यानंतर फक्त ऐकत राहा. कदाचित तुकोबराने गाथा लिहित असताना याच्यातलं प्रमाण तुमच्याकडेच बघून लिहिलंय काय मला कळत नाही. गाता येईल तेनेची गाव, बाकीच्यांनी हरी हरी म्हणावी. हे पा कळलं तर बरं, नाही तर प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि घ्यायचं असलं आपापल्या घरीच घ्या, कारण की कालच प्रसाद झाला. आणि त्यामध्ये महाराष्ट्रभर ज्या माणसांची नावं गाजतायत, नाव सोडा अख्खा महाराष्ट्र ज्यांना लाईव्ह पाहण्याकरता आसुसलेला आहे, असे हरिभक्तीपारायण गायन सम्राट ओंकारदादा जगताप सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर इकडं हरिभक्तीपारायण गायन गंधर्व आमचे कैलासदादा पवार ते सुद्धा आज उपस्थित आहेत. इकडं हरिभक्तीपारायण गान कोकिळा संजय महाराज हजारे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यानंतर पखावजीची साथ देण्याकरता महाराष्ट्रातील एक मोठं नाव, आता वारकरी संप्रदायातसुद्धा पखवाजाची साथ आहे आणि त्यानंतर शास्त्रीय बैठकसुद्धा तितकीच पक्की आहे. असं एकमेव नाव बरं का, भारतातला नाही जगातला एक सुद्धा फेस्टिवल नाही की ज्या फेस्टिवलमध्ये यांची थाप पडली नाही. मला वाटतं सर्वात मोठं शास्त्रीय संगीताचं फेस्टिवल दरबार फेस्टिवल आहे आणि मला वाटतं येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा फेस्टिवल लंडनमध्ये आयोजित केलेला आहे. आणि त्या फेस्टिवलमध्ये सुद्धा हरिभक्तीपारायण जे आपल्या गावात आज वादनासाठी आलेले आहेत, हरिभक्तीपारायण आसारामजी गुरुजी साबळे ते सुद्धा सप्टेंबरमध्ये लंडनमध्ये जाऊन वाजवणार आहेत. तिथं वाजवायला गेल्यावर एकमेकाने आपली गावात सांगते काय बघतो ते 2 तास आमच्या गावात वाजवत होतं, वाजवत नव्हतं, घाम निघल तिथपर्यंत वाजवत होतं. ते आपल्याला बरं वाटतं नुसतं काय वाजवते, पण वाजवताना कळतंय किती काय त्रास करावा लागतो. 2 दिवस जर काटा टोचला तर 3 दिवस टाच वर करून चलतो आपण. एकदा काटा टोचल्यावर 3 दिवस. पण तेवढ्या गारट्यात कधी आळंदीला जाऊन बघा, वेळ भेटला तर लिंबा गणेशला जाऊन बघा. पहाटे 3ला उठावं लागतं. ज्या पहाटे 3मध्ये आपण गोदाड्या घेऊन झोपतो, एखादी कमी पडली तर आपण हळूच म्हणतो होय ग जरा तुझ्या अंगावरची टाकतीक माझ्या अंगावर का लय जरा गार लागायला. पण तेवढ्या परिस्थितीत यांना उठावं लागतं. पहाटे उठल्यानंतर शर्ट काढून ठेवावं लागतो. तू म्हणता काय कुस्त्या खेळतात काय, कुस्त्या नाही ते जाऊन बघा मग तुम्हाला सांगतोय. तिथे गेल्यानंतर मग पहाटे उठून क्रिकेट तकतात. हे आता जितकं गोड वाजतंय ना तितकं आधी घासावं लागतंय तेव्हा उभा राहत आहे. आणि त्यामध्ये हे सर्वजण मंडळी आहेत आणि हा सर्वांचा संयोग आणि इथं संगम जुळून आणला ते आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपारायण माझे परमस्नेही, ज्यांच्यासोबत आळंदीमध्ये प्रत्येक घास खाता आला, ज्या ताटानं मला वाढवलं, हरिभक्तीपारायण माझे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपारायण ऋषिकेश महाराज लाडाने ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपल्या गावचं भूषण आहे, लक्षात ठेवा. खरं तर हा सोहळा पाहण्याकरता ज्यांनी आम्हाला वाढवलं आणि मोठं केलं, वैकुंठवासी दादा जर असते तर याहीपेक्षा खूप मोठा आनंद झाला असता. परंतु ते सुद्धा आज या ठिकाणी श्याम महाराजसुद्धा उपस्थित आहेत. सर्वजण मंडळी आहेत. सर्वांचरणी माथा टेकवतो. 9:15 वाजलेली आहेत. 8 ते 10 मला वेळ दिलेली आहे, परंतु 9:15 वाजेपर्यंत 1 तास उरला नाही. माकले रायसी आज माझ्याकडे, त्यामुळे सर्वजणांच्या चरणी माझा उजळ माथा टेकवतो. आणि या गावात येऊन कीर्तनं का करायची, एवढा सोहळा काय आहे याचं कारण आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण अशी मंडळी भेटत नाहीत महाराज. याचं कारण आहे पश्चिम महाराष्ट्राचं राहणं, खानदेशाचं खाणं, मुंबईचं नाणं आणि मराठवाड्याचं गाणं एक साथ आहे बघा, लक्षात. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त राहायचं कडक कपडे मागं 1000 लपडे काय का व्हायना तिकडे, फक्त राहायचं. खानदेशात गेल्यावर नुसतं खायचं, किती सुगरणीनं खायचं त्यांच्याकडे बघायचं. हा, मुंबईला गेल्यावर कसं हिंडायचं ते तिकडं बघायचं. पण परमार्थ अख्ख्या महाराष्ट्राला कोणी बहाल केला असेल तर या मराठवाड्यानं, आणि त्यातली त्यात परमार्थ
घरोघरी जगवला कुणी असेल तर या परभणी जिल्ह्यानं विशेष कुठली परंपरा असो वेदांतापासून ते पार गायनापर्यंत. त्यामुळे जुनी लोक नाही सगळीच म्हणते जगात जर्मनी. म्हणा जरा म्हणा परभणीचे लोक तुम्ही जगात जर्मनी. हा स्वाभिमानी असलं पाहिजे. किती स्वाभिमान असलं पाहिजे सांगू. येणाऱ्या शनिवारी सांगितलंय त्यांनी घरी कुणी थांबायचं नाही. हा याचं कारण आहे आतापर्यंत कोणी आपल्या मागे नव्हतं. आतापर्यंत विचार देणारा कोण नव्हता. किती मोर्चे काढले आणि किती मूक मोर्चे काढले तरी सरकार जागेवर आलं नाही. पण एकाच गाडीने सगळ्याला घाम फोडलाय. एकानेच. त्या माणसाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. त्यामुळं लक्षात ठेवायचं येणाऱ्या शनिवारी नाही कुठं जरी आला वेळ भेटला की मागं उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण आहे अशी माणसं दुर्मिळ असते. महाराज असो मग आजच्या अभंगातून भगवान श्री तुकोबराय जीवाकड पाहून राम अवतरी झाल्यानंतर किंवा देव अवतरी झाल्यानंतर काय काय बदल घडला हे सांगतात. महाराज आयुष्य गेलं याच्यात आणि तुम्ही पुन्हा पुन्हा सांगता का. याचं कारण महाराज म्हणले ऐका. ज्याच्यासाठी सर्व हव्यास चालू आहे ते प्रत्येकाच्या बुडात लपलेलं एवढंच शब्द आहे. कुणी कितूनही जा आणि कुठेही प्रवेश करा शेवट एवढंच शब्द येतो काय सुखासाठी धावपळ चालली. सर्वांना माहिती आहे परभणीवाल्याला हा शब्द सांगणं मला बरं वाटत नाही पण तरी सुद्धा सांगतो ऐका. यालाच वेदांतात काय म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. याला काय म्हणायचं सुख. आणि आयुष्य चाललंय त्याच्यासाठी. पण जरी चाललं तरी पदरात काय पडलंय कोणाला माहिती नाही. आमचं कसं चाललंय सोपं करतो ऐका. आता जितका कडक ऊन आहे ना तितकाच उन्हाळा कडक होता. पाणी बघाय नाही तुमच्याकडे तरी गंगेचा काठ आहे म्हणून बरं चाललंय. आमच्याकडे पाणी आलं तर डोळ्यातूनच येतं इतकी अवघड परिस्थिती आहे. मला सांगा तसल्या ह्याच्यात आपण फिरायला गेलो. फिरायला गेल्यानंतर तहान लागली काय करताना बरं बोला बोला. केकर जवळा बोला थोडं काय करताना तहान लागल्यावर. हां बरोबर आहे काय पाणी पिताना. पाणी प्यायला काहीच नाही बाहेर आता काय करतात बिस्लेरी घ्यायची पण खिशात रुपया नाही आता काय करतात पानपोईला प्यायचं. पानपोई बघायला बाहेर नाही आता काय करतात कुणाला मागायचं एक पाणी. अहो ऊन इतकं कडक आहे बाहेर मका टाकली तर पॉपकॉर्न होऊन आत जातोय. आता काय करतात तू म्हणता मारायचं ठरवलंय का. पण तसल्या परिस्थितीत एकाने वरनं आवाज दिला म्हणला तात्या पाणी पिऊन जा. आता काय वाटतंय काय माणूस आहे राव हे. असा माणूस नाहीच. मला तहान लागली आणि पाणी देतोय वा. तुम्ही थांबलात अर्धा तास झालं तरी वरनं पाणी घेऊनच याय नाही. आता काय वाटतंय माणूस होय वय हो. अरे बशीला अर्धा तास पुढे गेलो असतो तर पाणी भेटलं असतं. पण तेवढ्यात तो खाली आला म्हणला नुसतं पाणी कसं पाजाव मग सरबत घेऊन आलोय. आता काय वाटतंय माणूस नाही राव देव माणूस आहे. पाणी मागितलं सरबत घेऊन आला. सरबत तुम्ही ग्लासमध्ये घेतला आणि पेनार एक घोट घेतल्याबरोबर कळलं याच्यात साखरच टाकली नाही. आता काय वाटतंय काय माणूस आहे वय. पण तेवढ्यात त्याने खिशातून बाहेर पुडी काढली म्हणला मला वाटलं शुगर आहे कायची. आता काय वाटतंय बायको काळजी करीत नाही एवढी बायको तेवढा काळजी करतोय. आता मला तुम्हाला विचारायचं ज्याला तहान लागली तो बदललाय का नाही. जो देतोय पाणी तो बदललाय का नाही. जर दोघं बदलले नाही तरी सुद्धा त्याच्याविषयी विचार करण्याची प्रक्रिया का बदलली. याचं कारण एवढंच आहे जसं आमचं मन बदलत गेलं तसं तसं त्याच्या विचाराविषयी विचार करण्याची वृत्ती सुद्धा बदलत गेली. महाराज मग ही वृत्ती बदलत गेली आमचं सुख बदलत गेलं. मग काय करावं महाराज म्हणले हेच सांगतोय आता जो आलाय ना त्याच्या चरणी वृत्ती ठेवा. आणि ठेवल्यानंतर सुखाची कमीच नाही. एक नाही वृत्ती ठेवा आणि एक नारा चालू द्या काय अब हर घर में एक ही नाम हर घर में एक ही नाम
त्याच्याशी ठेवल्याशिवाय सुख मिळणार नाही का? याचं कारण आहे, जिथं जन्माला आलात त्याला मृत्यूलोक म्हणतात. आणि मृत्यूलोकाचा नियम आहे, तुम्ही जिकडं जाल जे कराल ते उद्या तुम्हाला भोगायला येणार आहे. सोपं करू कळेल असं. आमराई माहिती आहे तुम्हाला? आमराई पोर हो, त्याला चिक्कू लागतात बघ. काय हो म्हणतो राजा, असं असतंय बघ. आंब्याला काय लागते? आंबे. एक जणाला आंबा खाऊ वाटला आणि तिकडे गेला. मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा आंबा कुणी बघितला? बोलत चला. कुणी? डोळे नसल्यावर काय बघता? बघितला कुणी? डोळ्याने. गेल्यानंतर घेतला पाहिजे. तिकडे गेले कोण? पाय. बघितला कुणी? डोळ्याने. गेले. तोडला पाहिजे. तोडला कुणी? हाताने तोडला म्हणजे खातला पाहिजे. खाल्ला कुणी? तोंडाने. सगळ्यात तोंडात बसतो का? साठवलं पाहिजे. साठवलं कुणी? पोटाने. बघितलंय कुणी? बोला. गेले कोण? तोडला कुणी? खाल्ला कुणी? साठवला कुणी? हे किती भारी चाललंय. पण तेवढ्यात आमराईचा मालक जागा झाला. म्हणला, राजा हापूस आंबे लावलेत मी, आंबे बघाय पैसे घेतो मी, आंबे बघाय, तू तोडून खातोस. राग आला, अशी काठी घेतली आणि धबदिशी मारली. कुठं? बोला की. हा, तुम्ही तिथंच होतात काय? पण तुम्ही म्हणताय पाठीत तहानली. मला उत्तर द्या. बघितला कुणी? डोळे. गेले कोण? तोडला कुणी? खाल्ला कुणी? साठवला कुणी? आणि मार कुणी खाल्ला? या पाठीने काय केलं तरी मार कुणी खाल्ला? खाल्ला तर खाऊ द्या. एक बारीक वाक्य बोलतो गुरुजी, अशा समाजात लई पाठीत काही न करताच मार खातील. खाल्लं तर खाऊ द्या. 5 मिनिटं झाली आणि 5 मिनिटांनी पाणी आलं. कुठून? डोळ्यातून. का? पहिल्यांदा कुणी बघितलेला? गोड प्रमाण दिलं राजा. जे कर्म कराल ते उद्या भोगायचंय. डोळ्याने बघितलेला आंबा शेवट डोळ्यालाच भोगावं लागला. तसं विनंती करेल आजचं कीर्तन, तुम्ही किती कमवता याच्याशी घेणं देणं नाही. फक्त आपले पोरं धर्माने ठेवा, नाही तर एक दिवस आपल्याच पोराचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पोराला रोज उठल्याबरोबर सांगत जा, हे आपलं देऊळ आहे, इकडे दर्शनाला आधी जात जा. घराच्या उंबऱ्याच्या बाहेर जाताना आधी कपाळाला टिळा लावला का बघत जात जा. अरे बाहेर कुठे कीर्तनाला चालला, डोक्याला टोपी घालून चाललायस का, जरा पाच जा, त्याला सांगत जात जा. गावातल्या सप्त्यात निदान टाळ घेऊन तरी उभा राहा, त्याला सांगत जात जा. राजा काय करणार आहेस, आयुष्य मिळालं, व्यसनाच्या आधीन होऊन काय बर्बाद होण्यापेक्षा तुम्ही थोडा संत संग धरून थोडं थोडं जगा. याचं कारण आहे, आज जर आम्ही बिघडलो तर उद्या आमची पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे, जुन्या माणसाची म्हण होती, घडी गेली का पिढी जात असते. त्यामुळं माणसानं आहे त्या घडीत पिढी सुधरवली पाहिजे. हा महाराज बघायचं असलं तर जा तुम्ही तुमच्या पाथरीला जा. जाताना अलीकडच्याच कोपऱ्यावर काय मोठं त्यांनी बांधले राह, 12 नाही सकाळी 6 काय त्यांचा टाईम आहे, ते टाईम झाला रे झाला. हे वावटं जिल्ह्यानेच बाहेर निघते, सगळी 12लाच खाली बसते ती. हां मग ते काय असेल त्यांचा रोजा असेल, नमाज असेल, सगळे तिथंच आहेत.
त्यांच्या बारक्या लेकराला सुद्धा सांगावं लागत नाही आपला अल्ला आहे, पण आपल्या 25 वर्षाच्या घोड्याला सांगावं लागतं आपला देव आहे, बुटाड काढून आज जात जाय. आपल्याला सांगावं लागतंय. आपण थोडं सुधरवलं पाहिजे. आपल्या पोराला सांगावं लागतंय देवळात गेलं पत्त्या खेळू नये. आपल्याला सांगावं लागतंय, आपल्या पोराला सांगावं लागतंय. हे थोडं कुठंतरी बदललं पाहिजे. पोरांनी धर्मात आलं पाहिजे. याचं कारण आहे तुम्ही धर्मासाठी जगा, धर्म तुमचं जगवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही धर्माचं हो बरं महाराज कळालं, पण मग हे सांगायला तुम्ही आज का आलात सांगा. महाराज म्हणलं याचं कारण आहे जीव येतो पण जीव कधी कोणाला खरं सांगत नाही. जीवाचा स्वभावच आहे स्वार्थ जेवढा तेवढंच सांगायचं. स्वार्थ संपला का पुन्हा सांगत बसत नाही. कसं काय सोपं करू, धंदा कोणता टाकला माणूस सांगेल पण धंद्यातला बारकावा अजिबात नाही सांगत. कसं काय मी इथं विचारतो तुम्हाला, आता तुम्ही सिस्टीम कशी लावायची आम्हाला सांगता का? नाही म्हणते का नाही बघा इथं. धंद्यातला बारकाव कोण सांगत नाही का? स्वार्थाचं जगणं जीवाच. सोपं करू तुम्हाला कळलं असं. हे अलीकडे टी व्हीवर मोबाईलवर जाहिराती येतात. रोज जाहिराती आपल्याला काही ना काही सांगतात, पण सांगितलेलं खरं आहे का बरं यांचं? तुम्हाला कळलं असं सांगतो ऐका. टी व्हीवर एक अलीकडे जाहिरात येते बघा फेअर अँड लवलीची. माहिती ना फेअर अँड लवली? भागवत आपल्या गावात कुणी लावित नाही पाय. नाही मी असं म्हणलो नाही तो लावतो म्हणून, नाही आपल्या गावात कुणी लावित नाही. पण ते काय म्हणतात हे आमची फेअर अँड लवली 8 दिवस का फिरून लावली का काळं माणूस कसं होतं? बोला बोला थोडं कसं होतं? गोरं. मग मी विचार केला सगळ्यात काळं कोण बरं? म्हैस. म्हशीच्या पुढं कोण काळं? मी एक म्हैस आणली. ते किती दिवस लावा म्हणते? 8 दिवस. मी महिनाभर लावित होतो. कुणाला? बोला बोला कोणाला? म्हशीला. 8 दिवसांनी काळ्याचं कसं होतंय? गोरं. मग महिन्यानी लावल्यावर काळी म्हैस कशी दिसत होती? बोला की. हे म्हणतोय गोरी. म्हैस कशी दिसत होती? काळीच. काय राव ते म्हणते 8 दिवस लावा. मी महिनाभर लावलंय मग महिन्यानी कशी दिसती? काळीच. जरा बारीक बोलू का? हे अजून लई मशीनला कळत नाही. बघा कळत आहे का? फक्त ज्ञानेश्वराचा ज्ञानोबराय बोलतात का लल्लाटीचे लिहिले न मोडे काही केले की काळे गोरे पण धुतले फिटवणे. माझा मुद्दा एवढाच आहे. जीवानं सांगितलं पण सांगितलेलं खरं आहे का? अजिबात नाही. मग महाराज तुम्ही आज का सांगतात? याचं कारण म्हणले आम्ही खरं सांगाय आलोत म्हणून. उदळा बया आलो.
बोलाव बुवा, काय बोलूच नाही, फक्त ऐकत राहा. महाराज जीव हो म्हणले, खरं सांगत बसत नाही. महाराज म्हणले दुसरा वर्ग म्हणले देवाचा. देव आपल्याला सांगायच्या भानगडीतच पडत नाही. याचं उत्तर देवानेच दिले. देव म्हणले मी आलो सांगायला तर दोघालाच. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. देव आला सांगायला तर दोघालाच, एक भक्ताला तरी, नाही तर राक्षसाला. मग महाराज देव येतो सांगायला राक्षसाला तरी, नाही तर भक्ताला तरी. देव आला सांगायला तर पाप्याला तरी, नाही तर पुण्यवानाला तरी. पण याच्या एक मधला वर्ग आहे, धड पापी नाही आणि धड पुण्यवान नाही. कोण असेल बरं? नाही माझ्याकडे पाहू नका, आपण सगळी याच्यातली. धड पापी नाही आणि धड पुण्यवान नाहीत. कसं काय बरं? मी तुम्हाला विचारतो, तुमच्यातला पापी कोणी हातवरी करा बरं. पाय सोडून बसल्यापैकी कोण? पायवर करून बसल्यापैकी काय लोक कीर्तनाला बसतेत, पहा ना. बसतेत आणि असे दोन पायाची चूल करून बसतेत. पुन्हा का खालून जाळ घालावा का काय का काय, बसणं खूप गमतीस. पुन्हा इकडे तिकडे बघायचं आणि 7 किलोची पट्टी वरनं टाकायची, 5 किलोची कुकर वरनं टाकायचं आणि कीर्तन होस्ताना म्हणायचं बंद कर बंद कर, शिट्या देत बसायचं. म्हणजे आपण आपल्यापैकी पापी कोण आहे का? हातवरी करा बरं. सोडून द्या. एक काम करा, पुण्यवान कोण आहे ते हातवरी करा बरं. आपल्या केकर जवळत एक बी पुण्यवान नाही. अहो एक पापी असता तर कीर्तनाला आला नसता. आणि पुण्यवान म्हणावं तर पुण्यवान कोणाला म्हणावं? भगवान शुकदेवजी भागवतातल्या 12व्या स्कंदातल्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात उत्तर देतात. ते म्हणतात बुवा, ज्या महात्म्याच्या राहण्यानं त्या नगरीत यथा वर्षा होती त्याचं नाव पुण्यवान. आपल्या राहण्याने पावसाळ्यातला पाऊस उन्हाळ्यात पडायला धडा. आपण पुण्यवान नाहीत. मग आपण मधली कवा सगळ्यात जास्त रस मधल्यात माणसाला असतो. पहा ना, लग्न जमल्यावर पोराकडं तरस नसतो आणि पुरीकडं नसतो. चमच्या सोकावण्याला जास्त रस, मधल्याला. तसं महाराज म्हणले जन्म झाला तसा जीवाचा त्रास चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, हा त्रासच चालू. महाराज मग आमचे किंवा म्हणले एकाच जातीला, त्या जातीचं नाव आहे साधू. का म्हणले खरं सांगणार फक्त तेवढीच. कस काय? देवाला सुद्धा जे जमत नाही ते साधूनं करून दाखवलं. ऐका, डोळ्यापुढं प्रसंगानं एक हात प्रत्यक्ष परब्रह्मानं धरलेला आहे आणि एक हात निवृत्ती दादानं धरलेला आहे. आणि त्यावेळेस समाधीला जाताना नामदेवाला देव म्हणतायत, नामदेवा एवढा समाज आला कोणासाठी? माऊली तुमच्यासाठी. मग माऊली विचारतायत, नामदेवा असं मी काय केले म्हणून समाज आला? त्यावेळेस देवाला उत्तर देत आहेत, ऐका की नामदेवा, जे देवाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. काय? देवानं काम केलं मोक्षाचं, पण सगळ्याला कळल या भाषेत सांगितलं नाही. देव आपोल पोटा निघाला. सगळ्याला कळल अशी भाषा सांगितली नाही की त्याची संस्कृतमध्ये सांगितली. आपल्याला काही कळते की संस्कृत? गमचा गच्छ कसा झाला काय कळत आहे का? घडदश जब घडदश खप छटत छटतव काही कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं, अनुस्वारम देतम संस्कृतम होतम, बस. काय नाही याच्या पुढे. घडलेलं सांगतो. आम्ही 3ऱ्या वर्षाला संस्थेत असताना मेदनकरवाडीला मधुकरी. मग तिकडे गेल्यानंतर मग ज्यांच्या घरी मधुकरीला जायचे तर काय करावं, श्लोक उकीच जायचे. मग गेल्यानंतर ते घरचे म्हणायचे काय लेकरं बारीक आहेत पण किती गोड संस्कृत बोलत आहेत. तो म्हणला आपल्याला अशीच बोलायची. बायको म्हणली काय करायचे उगाच, आपल्याला मराठी नीट बोलणं होत नाही, काय संस्कृतकडे जायचं, फुकाट कळ शिंडी वाळवाळ उगं गप बसणं आहे. तसं नाही म्हणलं आपल्याला बोलायचीच. ती म्हणली बोलायची तर बोला.
दुसऱ्या दिवशी संध्या करता बसला, पळी घेतली, पाणी घेतलं, आचमन करून समर्पण करणार. पाणी तोंडात घेतल्यावर तिखट लागलं. त्याने आवाज दिला, बायकुंच पाणीम तिखटम लागतम. वारवा संस्कृत. बायको त्याचीच होती. बायको म्हणली, अरे दस कटम भांड खरकटम मन तिखटम लागतम. मुद्दा एवढाच आहे, आपल्याला संस्कृत कळली नाही, पण त्या ज्ञानोबाने आपल्या उद्धाराकरता संस्कृताची गोठी उघडून ज्ञान दृष्टी केलीसी मराठी. गीता देवी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम महाराज. मग असं असेल तर त्या साधूंना विचारा की देव आल्यानंतर काय होतं. महाराज म्हणले, सांगतो की. मग महाराज सांगा की असा राम जन्माला आला त्यावेळेस काय काय झालं. महाराजांनी वर्णन दिलं. अभंग झाले राम सांगा की. मग महाराजांनी म्हणले, झालं रामराज्य. पण कधी? ज्यावेळेस माणसाला काही कमी पडत नाही त्यावेळेस. महाराज मग आम्हाला म्हणले, आपला जन्म चालला, आपल्याला पुरं कधी होणार नाही याच्यात. कसं काय बरं? महाराज म्हणले, ज्याच्यात राहता तोच अपूर्ण आहे. तो संसार कधी कोणाला पूर्णतेचं लक्षण देऊ शकत नाही, अजिबात राहू शकत. कसं काय बरं? सोपं करू कळलं असं. आपले लयच चाललंय संसारात. आपण किती आपल्या घरात चापचिलो, आपल्या घरात किती निघल बरं? लयत लय 5-6 किलो सोनं निघन. ह्याच्या पुढं काय का? 5-6 किलो का वाढवायचे काय? ह्याच्या पलीकडं काय नाही. पण महाराज म्हणले, तुम्ही ज्याच्यात सुखाची अपेक्षा करताय तुमच्याकडे काहीच नाही. पण एक बहादर होता, म्हणले ज्याचं घर 7 कोटी सोन्याची.
कांचनाची. माणसाचं नाव काय बोला? काय? राव. अहो मोठा माणूस आहे, आव जाऊ बोलत जात जा जरा. रावण बापू म्हणत जात जा. रावण नाही, रावण बापू. का? आमचे बाबा म्हणायचे बुवा मोठ्याचं कुत्रा आलं तरी हाड म्हणत जात जाऊ नाही, मग आव हाडा म्हणत जात जा. ते तर बारीक माणूस आहे का? 80,000 तर बायकाच होत्या. मग आमच्या इथला भाषणा म्हणला महाराज 80,000 बायका म्हणलं त्याच्या घरी डोक्याचं तेल किती लागत असं. म्हणलं इडी हळद आपल्याला एकच आहे, तिने बरगड्या उघड्या केल्यात, त्याचं कशाला मोजायला चाललास इतका असून सुद्धा. पण महाराज म्हणले त्याला सुद्धा सांगत आहे कवडी. मग महाराज आम्ही याच्यात राहून म्हणले हो सुख मिळू शकतच नाही. मग महाराज हे रामराज्याचा संकल्प मिळवण्याकरता काय काय करावं लागेल सांगा की. मग महाराज एक पात्र डोळ्यापुढे ठेवतात रामायणाचं. मातंग ऋषीने त्या शबरीला म्हणावं बुवा ऐक शबरे, तू रोज उठतेस आणि या इथून ते पंपा सरोवरापर्यंत रोज झाडण काढतेस. ऐक शबरे, तू एवढीच सेवा करतेस, तुझ्यासाठी एक दिवस जगाचा मालक तुझ्या इकडे येईल. एवढेच कानावर शब्द पडल्याबरोबर तिनं सकाळी उठावं. ऋषी गेल्यानंतर तिथून पुढचा तिचा दिनक्रम आहे. रोज सकाळी उठायचं, झाडून काढायची, भावना एकाग्र करायची, अंतकरण शुद्ध करायचं आणि त्या वाटेकडे बघत म्हणायचं रामराया एक दिवस म्हणायचं रामा एक दिवस तरी तू ये. परंतु ज्या दिवशी सकाळपासून बसलेली शबरी संध्याकाळपर्यंत तशीच बसायची, आपल्यासारख्या मांड्या मुडीत बसत नव्हती, पण तिनं त्याच जागेवर बसायचं, रोज देवाची वाट बघायची. पण तरीसुद्धा देव येत नाही. काय करावं? तिने पुन्हा भावना दृढ करायची. का बरं येत नसेल? काय येत नसेल? तिने भावना दृढ करायची. मला सांगा आपण आतापर्यंत जगतोय पण अजून देव का भेटला नाही, का भेटला नाही म्हणून कधी कोण मरायला उभा राहिलंय का? अजिबात नाही महाराज. परमार्थ आपल्याला लई मोठं माहिती आहे आणि निदान या गावाला तरी आम्ही सांगावं असं काही नाही आहे. जे गाव ज्या फड परंपरेवर राहतं ते वैकुंठवासी ठाकूरबुवा महाराज त्यांचं घोडंसुद्धा एकादशी सांगत होतं. त्या परंपरेवरची आपली माणसं. आषाढीच्या वेळेस सासवडच्या घाटाला दिवसाला एकादशीचा मुक्काम असतो. मग येताना 2 एकादशी आल्या. म्हणले कुठली एकादश धरायची? पहिली एकादशी धरायची का दुसरी धरायची? म्हणले आपल्याला काय विचारता? मग ठाकूरबुवाच्या घोड्याकडे चला, ते घोडंसुद्धा एकादश धरतोय. पहिल्या दिवशी गेले तर घोडं वैरण खात होतं. म्हणले आज एकादश नाही. दुसऱ्या दिवशी गेले आणि त्याला वैरण टाकली, घोड्याने हुंगली सुद्धा नाही. म्हणले आज एकादशी. ही सुद्धा परंपरा ज्या परमार्थाची सांगितली ते ठाकूरबुवांचं घराणं आहे. आणि त्यातली तर आपल्याला काय कमी आहे? मला वाटतं इथलं महिला मंडळ सुद्धा रोज पुथी वाचन आहे, रोज इतका परमार्थ आपल्याला माहिती आहे.
पण तरीसुद्धा एवढं असून मला तुम्हाला विचारायचं आहे, कधी देव भेटत नाही आहे म्हणून आपली अवस्था काही उभा राहिली आहे का? नाही महाराज, अवस्था किती असावी सांगू. आजरेकरांची एक दिंडी चलती माऊलीच्या सोहळ्यात. लॉकडाऊनमधला प्रसंग घडलेला सांगतो, ऐका मायबा. त्या दिवशी प्रस्थानचा दिवस आणि फोन केला विनेकरांनी, म्हणे मालक आज प्रस्थान आहे, येऊ का मंदिरात? म्हणले बुवा आज आपल्याला प्रवेश नाही का, कोरोनाचा काळ आहे. म्हणले 17 जणांनीच जायचं आहे, 23 जणांनीच पंढरपूरला. म्हणले बरं आहे की मग इतके लोक नाहीत आपण जाऊत. म्हणले बुवा तसं नाही, अख्ख्या सोहळ्यात 23च जाणार आहेत. मग त्यावेळेस विनेकरी म्हणला महाराज मग महाराज तुम्ही चाललात का मी जाऊ? म्हणले मी सुद्धा नाही, तुम्ही जा. मग तेवढ्यात ते म्हणले मग चालत जायचं आहे कसं? पण चालत नाही म्हणले, गाडीत बसून पंढरपूरला जायचं. विनेकरी म्हणला माऊलीच्या सोहळ्यात जायचं आणि गाडीत बसून जायचं, जर चालत जायचं नाही तर जगायचंच कशाला? सकाळी म्हटलेला विनेकरी, संध्याकाळी 6 वाजता मालकाला फोन गेला फड प्रमुखाला, महाराज आपला विनेकरी गतप्राण झाला का? म्हणले माहिती नाही, विणा हा खांद्यावर आहे, मांडीवर विणा घेतलाय आणि रामकृष्ण हरी हरी म्हणितच जन्मष्ट जीव सोडलाय. मला एवढंच विचारायचं आहे का, माऊलीच्या सोहळ्यात चालणं होत नाही म्हणून जीव देणं किती मोठी भावना आहे, आपल्या मनात कधी आली का? येऊ शकत नाही. त्यामुळं सुखाचं काय आपल्याला कळू शकत नाही. मग त्या शबरीला विचारलं, आहे का कशी भावना असते सांगा की? शबरीनं रोज उठावं, अंतकरण शुद्ध करून भावना एकाग्र करावी, जसं पाखराची आणि पिलाची ताटात उठवावी आणि त्या पिलांना भेटण्याकरता पाखराने जशी भरारी मारावी आणि मारल्यानंतर नाही हे सगळं तोडलं तरी चालेल पण माझ्या पाखरांना मला भेटायचंय म्हणून क्रौंच पक्षी जसा झेप घेतो तशी शबरी रोज उठते आणि माझा राम भेटावं म्हणून 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 ती रोज देवाची वाट बघत बघतीये. बुवा बोलो माया जाई पिलाना बेटा आज घाया पक्षीने जाई पिलाना बेटाया कोई कही अरे प्रभु
वाटतंय बरं हे असंच चालावं, फक्त उकडू नाही एवढंच वाटतं. तो उकडतही जास्त. बहुतेक यांच्या गायनाचीच गरमी वाढली की काय कळालं. महाराज देव भेटावं म्हणून त्या शबरीनं रोज एवढी अवस्था उभी करावी आणि त्याचा परिणाम तिनं रोज उभा राहून म्हणावं, आज मेरे राम जी का आवन अवस्था झाली. आणि देव भेटल्यानंतर काय काय अवस्था आहे मग महाराज म्हणले तिची सुद्धा अवस्था आहे. काय अवस्था आहे, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाईये. महाराज ही नावाची अवस्था का सांगितली त्याचं कारण महाराज म्हणताय. त्याचं कारण म्हणले आयुष्यात काही होईल पण त्याचं नाव मुखाला यायला सुद्धा खूप मोठं पुण्य लागतं. संसार हा प्रारब्धानं होत राहतो तर परमार्थ हा पुण्यानं होत राहतो. म्हणून महाराजांचे शब्द आहेत, भाग्यवंता घरी भजन पूजन पूर्व पुण्याचा कसं काय बोलताय. धावता दृष्टांतातून पुढे चालतो. ऐका, आपल्या गावातला एखादा पाप करत असलं तर किती पाप केलं असेल बरं त्याने. लईच प्यायचा नाद असलं तर किती पियला असं आतापर्यंत 7-8 टिपाडं का वाढवायची 2-4 टँकर. माझ्या ना हृदय फुटून गेलं असेल राव आतापर्यंत. इतकं नाही प्यायला असतं. खाऊन खाऊन किती खाल्लं असेल त्यांनी 30 क्विंटल नाही. याच्या पलीकडे कोण नाही. पण एक पापी असा होऊन गेला. असं म्हणतात बुवा, माणूस जर पुढून चालला तर त्याला लुटायचा, लुटल्यानंतर कापायचा, कापल्यानंतर एक खडा उचलायचा आणि रानात टाकायचा. इतका पाप करायचा. त्या माणसाचं नाव काय आहे बोलो मोठ्याने. काय तुम्ही सगळे त्याच्यात टोळीत होतात काय नाही तसं काही म्हणतात बुवा. त्याचे रांजण भरले होते. किती 7 रांजण भरले होते. काय विशेष लोकांचं माऊलीच्या सोहळ्यात चालायला आल्यानंतर जेजुरीपर्यंत चलतेत, दौंडजला दुपार करतात आणि थेट दिंडी सोडून पुढं त्या डोंगराने पळत आहेत. का तो डोंगरावर अजून रांजण आहेत बघायला. माणसं लोकांचं पाप बघाय पार डोंगरावर जातात पण स्वतःचं पाप बघाय उलसं मागं बघत नाहीत. पण त्यावाल्या एक दिवशी गाठभेट झाली. कोणाची? नारदाची. नारदाला म्हणतायत वाल्याला, वाल्या काय करतोयस म्हणले. सगळं करतोय, सगळ्या करताच करतोय. विचारतायत नारद, जर एवढा विश्वास आहे तर घरी जाऊन विचार तुम्ही याच्यात सहभागीत का. घरचे हो म्हणले का नाही, नाही म्हणले का हो नाहीच म्हणले. जरा बारीक बोलू का. असं वाल्याच्याच घरी ते म्हणतात असं काही नाही. कीर्तन झालं तुम्ही तुमच्याच घरी जा आणि घरी गेलो आपल्या आपल्या बायकाला विचार. आपल्या बायका सुद्धा नाहीच म्हणणार आहेत. फरक एवढा आहे त्यांनी विचारले ना आपण विचारित नाहीत. कोणाची असो अशीच आहे. आमदाराची असो, खासदाराची असो, महाराजाची असो, पोतराजाची असो, सगळ्याची आशाच आहे.
एखादा म्हणला हे आपलं आताच लग्न झाले, आपली उठ म्हणली की उठतीन, बस म्हणले की बसती, इडी हळद ग बस सगळ्याच्या अशाच आहेत. कोणी किती असलं तरी अजिबात बदलू शकत नाही. सोपं करू किती द्या पण हे आपलं होत नाही कधीच. पाहणं एखाद्याचं मास्तर असला, बायको अंगठा छाप जरी असली तर अख्खं गाव काय म्हणतंय, मास्तर, मास्तरीन, कुंभार, कुंभारीन, सुतार, सुतारीन, लव्हार, लव्हारीन. सगळ्याचं बरं आहे पण आमचं लय वाईट आहे. बुवा बुईंग कुठून बसत नाही आमचं. कोणाचं जरी असली तरी अशीच आहे. सोपं करू आता गुढीपाडवा ते रामनवमी चालू होती. मग 8 दिवस दररोज कीर्तन. आमच्या गडाचा भजन आम्ही सोबत घेतला आणि जाता जाता हळूच मग त्यानं घरी सांगितलं 3 दिवसांनी येतो. पण 8 दिवस तिकडंच मोडले. मग घरी येताना हळूच फोन करून म्हणलं 8 दिवसांनी चाललो आहे, घरी तरी विचारावं काय चाललंय. म्हणून हळूच विचारलं का ग आज घरी येतोय, काय जेवाय केलंय सांग बरं. ती म्हणली इस केलं इस. नवरात्रीचाच होत ते म्हणलं असं होय केलंय तर करीनास का. म्हणलं मला यायला जरा उशीर होईन, तू खान झोप. कळतंय का तुम्हाला. कुणाची असली तरी अशीच आहे. वाल्यानं म्हटल्याबरोबर वाल्या महागारी आला, नारदाचे पाय पडला. म्हणून नारदा आता काय करू. म्हणलं एवढं पाप केलंयस तर राम राम म्हणत बस. म्हणाय काय लावलं, राम राम. पण म्हणत काय होता, बोला बोला काय. मला एवढं उत्तर द्या, तुम्ही शिकलेली एज्युकेटेड मंडळी, सुटापुटातली लोक आहेत, मला उत्तर द्या. म्हणाय काय लावलं, राम. पण म्हणत काय होता, मला सांगा रामातला रा आणि मरातला रा काय बदल आहे का. रामातला म आणि मरातला म काय बदल आहे काना मात्र्यात. रामध्ये बदल नाही, म मध्ये बदल नाही. मग रामच म्हणता येत नाही, मरा कसं काय म्हणतो. त्याचं उत्तर एवढंच आहे, राम म्हणाय पुण्य लागत आणि मरा म्हणाय लागत नाही, म्हणून त्याला ते म्हणता येत नाही. वाचा ज्ञानेश्वरी. जयाची वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्त्री ओळखीचे, एक वेळ मुखासी यावया, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. किती विशेष आहे सांगू का. जसं कीर्तन चालू तसे टाळकरी उभे आहेत, यांच्या हातात टाळ आहे, तो टाळसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. हे उभे आहेत हे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विणेकरे त्यांच्या तारासुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. मेलेल्या जनावराचं चामडं लावलं याला मेलेल्या, पण ते सुद्धा त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल म्हणतं. पण विशेष काय सांगू का, मेलेल्या जनावराचं चामडं विठ्ठल विठ्ठल म्हणतंय, पण जिती जनावरं अजून म्हणत नाहीत हे याचं विशेष का. हे यायला सुद्धा मुखाला पुण्य लागतं. म्हणून काटकसर करू नका, विचारा ना मग तुकोबर आहे ना तुकोबर आहे. सांगा ना रामराज्याचं दुसरं लक्षण काय. म्हणले मुखात राम राम नाव मुखात यायला, हे सुद्धा रामराज्याचं लक्षण आहे. म्हणून काटकसर न करता एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. सर्वांनी हात वरी करा. हा एक साथ. जे हातवरी करणार नाही त्याच्या बगलात मांजरे उठते ना बघा. महिनाभर हातवरी करावं लागेल पुन्हा. ते मागचे कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे एक साथ. श्रीराम जय जय राव. तुम्हाला मुंबईला जायचं, मला सांगा गाडी महत्त्वाची का गाडीचं चाक महत्त्वाचं आहे. बोला. हां चाक महत्त्वाचं आहे. गाडी काढून घेतली आणि चाकावर बशीला जाता ना तुम्ही मुंबईला, काय महत्त्वाची मग गाडी महत्त्वाची आहे. गाडीत बशीला आणि चाका काढले जाता ना तुम्ही, काय काय महत्त्वाचं आहे. गाडी महत्त्वाची आहे,
चाकं महत्त्वाचं आहे. तसं तुम्ही आला तर रामराज्य पाहिजे तर टाळी महत्त्वाची आहे आणि मुखानं म्हणणं सुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतं चाका बसून चालू नका आणि नुसतं म्हणू नका तर टाळी वाजून म्हणा एक साथ श्रीराम जय जय राम. असं केल्यावर काय होतं महाराज म्हणले तुम्ही जर एवढं म्हणत असाल तर प्रेम उत्पन्न होतो आणि प्रेमाने तो बांधल्या जातो. कसं काय बरं एक दृष्टांत देतो आणि तुका म्हणे घडी घडीने साधावी पुढं पुढं चालतो. ऐका महाराज काय होतं सांगावं. ऐका तुम्ही एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भजन करत जा. पुरं आयुष्यात वेळ भेटल तेव्हा तेव्हा धर्मासाठी उभा राहत जा. महाराज काय होईल सांगा की एक दृष्टांत देतून पुढं चालतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठल. रस्त्याने एक साधू चालला होता. जाता असताना साधू साधू असतो. साधू कोणाला म्हणा जिसके ऊपर किसी का छाता नहीं, जिसी का बैंक में कोई खाता नहीं और जिसी का दुनिया से कोई नाता नहीं त्याला साधू म्हणत जात. अलीकडे त्यांची सोंग घेऊन जगणारी खूप आहे पण साधू त्याला म्हणत जात जा. महाराज असा साधू रस्त्यानं चालला होता. कोणी आवाज दिला तर काय घ्यायचं, नाही दिलं तर पुढं चालायचं. जात होता. पावसाचे दिवस होते. पावसातून येत जात असता असता रस्त्यानं चाललेला साधू पाहिला आणि तिकडून एक जोडपं येत होतं. जोडपं तर कळत असेल तुम्हाला. तुमच्याकडे लग्न होत असतील की. आमच्याकडे होते. तुमच्याकडं आमच्याकडे मेल्याव जाळीत ते. तुमच्याकडं तसं नसेल ना काही. हा मग ते दोघं चालले होते. जात असताना साधूनं पाहिलं. साधू इकडच्या रस्त्यानं ते इकडून येत आहेत. जाता जाता त्यांना पाहिलं आणि साधू चाललाय. कुणाला घृणा वाटली. ती पुढं चालली पण पाय आटखळला आणि ती धबदिशी पडली. पडल्याबरोबर त्या नरशीचा जो नरशा होता आपल्याकडे तसं ना कुंभाराची कुंभारी तसं नरसाची नरशा. त्यानं पाहिल्याबरोबर म्हणलं अरे माझ्या आईला त्रास झाला. अरे आतापर्यंत एक शब्दानं दुखवलं नाही आणि आता त्रास होतोय जमणार नाही म्हणून साधूच्या कानाखाली मारल्याबरोबर साधू आहे. साधून त्रास न देता पुढं चालला. अख्खं गाव हळहळलं म्हणे काय माणूस आहे राव, एवढा त्रास देत आहे काय, कानाखाली मारता काय कुठं. साधू न बोलता निघून गेला. पण पुढं गेल्याबरोबर दोघं चालले होते. वाटाणा जाता जाता घडूनही चौक पाहिला. सिग्नल सुटलाय का राहिलाय बघितलं नाही. धडधड चालत होते. तिकडून गाडी आली. धडदिशी धडकली. दोघं ती पडली मेली. मेल्याबरोबर अख्खं गाव गोळा झालं. आणि पुन्हा साधू म्हणले काय राव साधू एक तर मारली होती त्यानं, इतका शाप वाईट देताय काय. तुम्ही 5 पावलं पुढं चाललात आणि चालल्याबरोबर तर इथं दोघं मागं मरली. असं असतंय काय साधू, काय शाप दिला. साधू म्हणला खरंच सांगू का मनात सुद्धा त्यांच्याविषयी वाईट आणलं नाही. मग तरीसुद्धा का मेली
त्यावेळेस साधूने विचारलं, मला एवढं उत्तर द्या, 5 मिनिटापूर्वी त्यांनी माझ्या गालात मारली, का मारली तेवढं उत्तर द्या. तो म्हणला, काहीच नाही साधूबा, तुम्ही चालले होते, जाता जाता तुम्ही जवळून गेले, धक्का लागेल की काय या भीतीनं तिचा पाय पायात घुटमाळला आणि धबदिशी पडली. तुमच्यामुळे एवढा त्रास झाला म्हणून त्यानं तुम्हाला मारली. तो म्हणला, त्रास कुणाला झाला? म्हणले, तिला. मग त्यांनी का मारली? मग त्यानं सांगितलं, काय नाही, तो तिच्यावर प्रेम करत होता. तो म्हणला, ऐका की मृत्यूलोकातली एवढी कर्मठ जीव, तो तिच्यावर एवढा जीव आहे, एवढा त्रास झाला तर ते कानाखाली मारते. तो म्हणला, मी तर देवावर प्रेम केलंय, माझ्या कानाखाली आणले होते, त्याला किती त्रास झाला असेल म्हणून त्यानं तिला मारलं. लक्षात ठेवा, देवावर प्रेम करा, कुठला सुद्धा त्रास तो येऊ देत नाही. नाही महाराज, किती त्रास म्हणले, दुःखात आयुष्य चाललंय पण दुःखसुद्धा तो येऊ देत नाही. आयुष्य चाललं ते दुःखात चाललंय आमचं, ज्याच्यात जगतोय. तुम्हाला विचारायचं आहे मला, सगळं जगणं चाललंय पण जगण्यात जगून जगून आतापर्यंत काहीतरी पदरात पडलंय काय? तुम्हाला विचारू. नवीन लग्न झालं होतं, जगण्यासाठी पुण्याला गेला. पुण्याचं राहणं आहे 10x10, त्यातच राहा, काय करायचं? रात होतं, सकाळ झाली, म्हणला पहिल्यांदा ड्युटीला चाललो, काय देणारच बरंच ना डब्याला? म्हणलं, विचार करू नका, 10 वाजले 12 वाजले एक डबा उघडत जा खात जा. पहिला दिवस होता, डबा उघडला, डबाला काय दिलं तर माहिती आहे का? बेसन आणि भाकर. ते म्हणलं, बरे भाऊ, आपल्याला देते तीच चांगलं आहे, लोकांची लेकरं अजून मेसला जेवत येत, आपल्याला देते तीच बरी. आणि तेव्हा मी ठरवलं, ओंकार महाराज, शहरातल्या लोकांपेक्षा गावाकडची माणसं लय श्रीमंत आहेत, लय श्रीमंत. किती खाली येऊन सांगू किती श्रीमंत आहेत? गावाकडच्या माणसाच्या मनात येईन तवा ते बायकोला हाणू शकतो, मनात येईन तवा. शहरातला हाणायचं सोडा, मनात सुद्धा आणू शकत नाही. पण तेवढ्या पद्धतीत ते म्हणलं, देते तीच बरं आहे. 2 दिवस निघून गेले. म्हणलं, आज काय देणार आहे डब्याला? ती म्हणली, आज अहो फक्त बघावं. म्हणली, आता शेजारनी बरोबर ओळख झाली, तुम्ही रोज रोजच विचारता. तिने 1 नंबर भाजी शिकवली. काय देणार आहे? काय नाही. म्हणले, डबा उघडा, 12 वाजले डबा उघडायचं आणि खायचं. आज डबा उघडला, 12 वाजले, खायला बसणार. पहिल्यांदा काय दिलं होतं? बेसन भाकरी. आज डबा उघडला, काय होतं माहिती आहे का? पिठलं भाकर. पुन्हा डबा हा खा खा खाल्ला. 2 दिवस निघून गेले. म्हणलं, आज काय देणार आहे बरं? ती म्हणली, रोजच लय विचारता, असं काय विचारत जाऊ नका. मी आत्ताच यूट्यूबला रेसिपी बघितली, 1 नंबर भाजी देणार आहे तुमच्यासाठी. काय देणार आहेस बघू? म्हणले, डबा उघडा 12 वाजले की. लय रोजची चिता टिटूच्या पिलवणी काय 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 लावले. दुपार झाली, 12 वाजले, डबा उघडला. पहिल्यांदा काय दिलं तर? बेसन भाकरी. दुसऱ्यांदा काय दिलं? पिठलं भाकर. आज डबा उघडला, काय होतं माहिती आहे का? झुणखान भाकर. रागच आला त्याला. म्हणलं, रोज नावं बदलतेत पण डब्याला काय आहे? हे डब्या हो, ते आपलं हे माणसं, डब्याला काय आहे? त्याचं राग आला, डबा घेतला आणि तिच्या पुढं मांडला. बेसन भाकर, झुणका भाकर, पिठलं भाकर. नावं बदलीस पण डब्याला काय आहे? तेच आहे. तसं महाराज म्हणले, आयुष्य चाललं ज्या संसारात, त्याच्यात फक्त विषयाची नावं बदलतेत पण पदरात काय आहे? दुःख बांधवाडी हो दुःखाने बरबटले. पण महाराज म्हणले, तुम्ही जर त्याला धारण केलं
तर दुःख स्वप्नात सुद्धा येत नाही. दुःख ते कैचे न येती स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी. महाराज फक्त त्याला धारण करा, परिणाम अभंगाचं तिसरं चरण. हे स्वप्नीचे स्वप्नी तेही दुःख न देखवे डोळा. स्वप्नात सुद्धा दुःख दिसत नाही का? महाराज याचं कारण आहे तोच आता भरून उरतो. मग महाराज असं उरण्यासाठी आम्ही तरी काय करावं? महाराज म्हणले त्यानं एवढं सुख जगात या कलियुगात दुसरीकडे कुठं ठेवलं नाही. जसा नामनामीचा अभेद असतो, गोडीचा आणि साखरेचा अभेद असतो, तसं देवानं त्याच्यातलं सुख या नामात ठेवलंय. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे ते सुख रामे सुख दिधले आपल्यात ठेवलं काय? याचं कारण आहे कलयुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून महाराज म्हणले त्या नामाशी एकाग्र होऊन त्या सुखरूप होण्याकरता त्याचं नाव घेत जा. महाराज कसं घ्यावं सांगा? 10:15 वाजले हो, पुढं पुढं चाललात तुम्ही. वेळ दिली होती तसं थांबा ना. एक 10 मिनटं घेतो आणि थांबतो. महाराज तुम्हाला असं कसं काय? कीर्तन म्हणजे वारकाचं दुकान असतं बघा. बारीक पोरगं कटणीला आलं का दम खात नाही, अजिबात खात नाही. मग ते पोरगं फळीवर बसलं का त्याला वारीक मागून म्हणते बघ झालं 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 आणि झालं झालं असं. तसं कीर्तन असतंय. आम्हाला तुम्हाला म्हणावं लागतं झालं 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 आणि झालं झालं झालं. आता इतक्या वेळ नाही, आता अगदी थोडं थोडं एक 10-15 मिनटं आणि सेवेला पूर्ण विराम देतो. त्या अगोदर ते नाम मुखात देण्याकरता आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. एकदा तुम्हाला त्रास देतो, फक्त एकदा हातवरी करा. टाळ नाही, पाकवाज नाही, फक्त हात एक साथ दिसू द्या. झोपलेल्यांना कळू द्या. काय वाजायला लागलं चौकात म्हणून पळत येऊ द्या. असं थाट हात करा. एक टाळी वाजली पाहिजे, पुढाऱ्याची नाही, भाषणाची नाही, कीर्तनातली टाळी पाहिजे. एक एक मी सांगाल तेव्हा हात थाट करा. असे मस्त केले का? मग भागवत बरं चाललंय का? पाऊस पाणी काय म्हणते? संसार चांगला चाललाय का? तो म्हणता राजा आता विचारायलास असं ना. एक साधा एक एक अरे थांबणं थांबणं असे एक टाळी टाळी वाजली पाहिजे. एक साधा एक जोरात लावा ताकद.
आता 10 मिनटं तुमच्याकडे शिल्लक आहे. ते घेत असताना कसं राहा सांगितलं. महाराज म्हणले शुद्ध अंतकरणाने घेत जावं. याचं कारण आहे भावानं उभा केलेल्या या जगात फक्त 4च पायऱ्या आहेत. दुसऱ्या पायऱ्या तयार झाल्या नाहीत, फक्त 4च आहेत. पहिली पायरी बघायची असेल तर तुम्ही कधी आळंदीला या. आळंदीच्या महाद्वारात आल्यानंतर पहिली पायरी पुढं ठेवलेली आहे. पायरीवर कधी पाय देऊ नका. वरनं पितळेचं आवरण घातलेलं आहे. ती एका श्रीमंत साधूची समाधी आहे. दर्शन घेऊन आत जात जा. याचं कारण आहे ती भक्तीनं ठरवलेली पहिली पायरी आहे. त्या पायरीवर लिहिलेलं आहे श्रीमंत श्री हैबत बाबा पायरी आपल्यासाठी ठेवलेली आहे ती. पण दुसऱ्या 2 पायऱ्या बघायच्या असतील तर तुम्हाला आळंदीहून पंढरीला यावं लागेल. पंढरीला आल्यानंतर 2 पायऱ्या त्या ठिकाणीत बघा. मग सगळ्याला माहिती आहे 2 पायऱ्या तिथं आहेत. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी म्हणा संत चोखोबा शेजारी, धनी मलाही दाखवाना. तुम्ही काय टोळी टोळीने गुवाहाटीला गेलतात का? टोळ्या टोळ्या नका ना म्हणू. एक साथ एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, काढो पात्राला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धन्य मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. मुद्दा एवढाच होता. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव. 2 पायऱ्या तिथे. पहिली पायरी आळंदीला आहे, 2 पंढरीला आहेत. पण पोरांनो आपल्याला टाळ घेणं होत नाही, नका घेऊ. आपल्यासाठी नाही इकडे घेऊन काय करता येत नका करू. पण आपल्यासाठी 4थी पायरी फिरलं पाहिजे. फिरत असताना डोक्यावर टोपी, हातात घुंगराची काठी घेऊन कधी रायगडावर जा. रायगडावर गेल्यानंतर रायरेश्वराचं दर्शन घ्या. दर्शन घेऊन बाहेर या. बाहेर आल्यानंतर या महाराष्ट्राचा श्वास आणि विश्वास त्या ठिकाणी विसावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या. वेळ भेटला तर कधी त्या समाधीला कान लावा. त्या समाधीतून आवाज येईल, पोचला करे राजा गडावा, झाला करे तोफेचा आवाज, नाही हो राजा आधी लगीन कोढाण्याचं, मग माझ्या रायबाचा कधी आवाज येईल. तो आवाज ऐका आणि पुढं या. ज्या मंदिरात तुम्ही गेलात त्या मंदिरात आत चढताना त्या वेशीला खाली एक पायरी आहे. त्या पायरीवर नतमस्तक व्हा. त्या पायरीवर लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. पोरांनो आपल्या उद्धाराकरता ही 4थी पायरी तयार झाली. त्या पायरीचं नाव आहे धर्माची पायरी. बस धर्मासाठी जगा, धर्मासाठी मरा. याचं कारण एक दिवस धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. मला तुम्हाला विचारायचं, मला सांगा पांडव किती होते? बोला की किती? 5. कौरव किती होते? 100. मला सांगा 100 मोठे का 5 मोठं? 100 मोठे ना. पण मला सांगा 100 गेले का 5 गेले? 100 असून गेले, 5 असून राहिले. महाराज याचं कारण एवढंच आहे, 100 मोठे होते पण तरीसुद्धा धर्माचे नव्हते. परिणाम त्यांना मारावं लागलं. 5च होते पण धर्माचे होते. परिणाम देवाला सुद्धा त्यांना जगवावं लागलं. म्हणून विनंती करेल आजचं कीर्तन तुम्हाला, तुम्ही किती कमवताय, किती जगताय, काय करताय, याहीपेक्षा आपले पोरं धर्माने जगवा. नक्की आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
कधी वेळ आली तर सांगत जा. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणारे, चाकर शुभाचे होणारे. याच्याकरता एक दृष्टांत देतो आणि थांबतो. ऐका, मला तुम्हाला विचारायचं आहे. राग नाही यायचा? नाही 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 यायचा, मला माहिती आहे. नाही न्यायचं. तुम्हाला विचारलं राग नाही न्यायचा? आला तरी काय करता? काय कर, मला फक्त उत्तर एवढंच द्या. तुमच्या वडिलांचं नाव काय? तुमच्या आजोबांचं नाव काय? तुमच्या पंजोबाचं नाव काय? खापर पंजोबाचं? ढोपर पंजोबाचं? नाही माहिती. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं आहे, तुमच्या अप्पर पंजोबाचं? निप्पर? महाराज काय विचारता? मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्याला निप्पर पंजोबाचं नाव माहीत नाही का? निप्पर पंजोबाचं नाही आहे पण नाव माहीत नाही. निप्पर पंजोबा नसता तर अप्पर कुठून आला असता? अप्पर नसता तर खापर कुठून आला असता? खापर नसता तर ढोपरच नसता. ढोपर नसता तर पंजोबाच नसता. पंजोबा नसता तर आजोबाच नसता. आजोबा नसता तर बापच नसता. आणि बापच नसता तर आजचं कीर्तनच नव्हतं. हे सगळं चाललं आहे, याचं कारण आहे आपल्याला बाप आहे म्हणून. मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्यांचा आणि आपला खरा रक्ताचा संबंध आहे, आपण त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. पण इथं बसल्यापैकी असा कोण आहे की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही, ज्याला धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव माहीत नाही? असा कोण आहे? कुणीच नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपला आणि त्यांचा रक्ताचा काही संबंध नाही तरी आम्ही त्यांना विसरत नाही. आमचा आणि ज्यांचा खरा रक्ताचा संबंध आहे, आम्ही त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. असं का घडतं? याचं कारण एवढंच आहे, जे रक्त आपल्याच रक्ताकरता जगतं, एक दिवस त्याचंच रक्त त्याला विसरतंय. आणि जे रक्त जगाकरता जगतंय, अख्खं जग त्यांना डोक्या घेऊन असते. म्हणून विनंती करतो, आपलं जगणं हे धर्माच्या चौकटीत असावं. आपलं जगणं हे कुठंतरी परमार्थाला धरून असावं, तरच आपलं कल्याण होणार आहे. म्हणून साधू प्रत्येकजण सांगायला येतो, तुम्ही ऐकत राहा. जर ऐकत नसाल तर एक दिवस तुमचंच तुम्हाला भोग चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती आहे, रोज जीवन जगत असताना ऐका, नाव घेतल्याशिवाय जीवू नका. आणि जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत माळ घातल्याशिवाय मरू नका. याचं कारण आहे, महाराष्ट्रातल्या लोकाला माळ न घालता मरायचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. अजिबात मारायचा अधिकार नाही. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर एक वाक्य म्हणायचे, ते म्हणायचे, बुवा ऐका, आळंदी पंढरीची वारी न करता, गाथा ज्ञानेश्वरी न वाचता जर एखादा तसं माळ न घालता मेला तर गावातला माणूस मेला असं कधी म्हणत जात जाऊ नाही. मग गावातलं एक जनावर कमी झालं असं म्हणत जात जाऊ. मग तुम्ही ठरवा, आपल्याला जनावराच्या दावणीला बसायचं आहे का माणसाच्या दावणीला बसायचं आहे? जर माणसावणी राहायचं असेल तर ऐका, नाव घातल्याशिवाय, देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. हा प्रामाणिक सद्भाव ठेवतो, हे रोज तुम्हाला सांगतायत. पण जर ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे जरी नाही कळले तरी दुसरं येईल, हे जरी नाही
ज्ञानेश्वर भाऊ येडशीकरांची जुनी चाली ते म्हणायची, हे जर नाही काल तरी दुसरा येईन, हे जर नाही काल मग कोण सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. मग त्यावेळेस एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, म्हणून पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. म्हणून रोज येणारा सांगून जातोय, पण विनंती करतो आपल्या पोरांनी सुद्धा धर्माने जगा, धर्मासाठी मरा, धर्मासाठी जगा. एक दिवस धर्म आपलं रक्षण करेल, कारण की शास्त्राचा सिद्धांत आहे धर्मो रक्षिती रक्षितः. म्हणून धर्माने जगा आणि हा धर्म एकोप्याने टिकण्याकरता मला वाटतं तुम्ही आम्ही श्रीराम राम जन्मोत्सव समिती केकर जवळा या सर्व तरुण मंडळींनी एवढा जयघोषात हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे इथून पुढे चालू असणार हा कार्यक्रम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तेवत राहावा. आणि आपण जगत असताना दररोज त्याचं नाव घेतल्याशिवाय जीवू नका आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. त्याचं नाव घेत घेत जगा, हा प्रामाणिक सद्भाव ठेवतो आणि त्याला आठवून जगा. याचं कारण आहे आजचा दिवस उजाडण्याकरता माणसं तर कित्येक मेलेत मला माहिती नाही, पण 3,500 नैष्टिक ब्रह्मचार्यांनी 1992 साली तिथं जीव दिला आहे. त्यावेळेस आज रामाचा उत्सव तिथं होतोय, हे लक्षात ठेवा. त्या रामासाठी आपण कुठल्याही जीवाचा आराम न घेता त्याच्यासाठी रोज रोज जगावं, हा प्रामाणिक सद्भाव ठेवतो. आणि झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. गाण्याकरता गाण गंधर्वासारखे आहेत, वाजवण्याकरता इंद्रासारखे आहेत, आशीर्वादाला बृहस्पतीसारखे आहेत, ऐकणारे परीक्षिती राजासारखे आहेत. मात्र सांगणाऱ्या शुकाचार्यासारखा नाही एवढी खंत आहे, ती तुम्ही पूर्ण कराल अशी आशेने अपेक्षा ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. या सर्व तरुण मंडळींनी एवढं नियोजन केलं, एकदा मोठ्या प्रेमाने त्यांच्याकरता टाळी वाजवा आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. असा कुचक्या वाजू नका, जरा मोठ्याने वाजवा, असा खाड 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 वाज बस. असे सर्व तरुण मंडळी यांनासुद्धा विनंती करतो, जेव्हा जेव्हा धर्माचं काम गावात चालेल त्या वेळेस आपण उभं राहावं, हा प्रामाणिक सद्भाव ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आजच्या सेवेकरता सर्व गावकरी तरुण मंडळी, कैलासदादा असतील, ओंकारदादा असतील, संजयदादा असतील, त्याचबरोबर आसारामजी गुरुजी असतील, त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे हे सर्व योग ज्यांनी जमून आणला, आमच्या हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज असतील आणि सर्व गावकरी मंडळी तरुण मंडळी यांचं आमच्यावर असंच प्रेम नितांत राहावं. किती प्रेम आहे ज्ञानोबराईची भाषण. सेवेला पूर्णविराम. वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागी पंडुसुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. हे प्रेम असंच वाढत राहो, हा प्रामाणिक सद्भाव ठेवतो. झालेली सेवा ज्या परंपरेने टाळकरी म्हणून जगण्याचं भाग्य दिलं ते सीतारामगडाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. तू का म्हणे सेवा समर्पुणी पायी झालो उत्तर आई ठाव्या सो ज्ञानेश्वर.